तसं म्हणजे आमच्या पण आम्ही अजून तरी आमचं प्लॅन असे आहे की थ्रू आउट टुर्नामेंट आम्हाला डॉमिनेट करायचे. तर आमचं असं आहे की पुढच्या 3ही मॅचेस राहिलेल्यासुद्धा आम्ही विनसाठीच खेळणार आहोत. या सिच्युएशनमध्ये कसं आहे की मी आता बरेच वर्ष आली महाराष्ट्राला मी लीड करते. मला ज्युनियर्सला घेऊन खेळायला खूप आवडतं आणि या सिच्युएशनमध्ये जसे स्मृती आणि प्रियांका घोडकेची जी पार्टनरशिप होत होती त्याच्यामध्ये थोडंसं पॅनिक झाले होते आमचे बॉलर्स. पण तरी आमच्यात असं होतं की सेल्फ कॉन्फिडन्सवर आम्ही खूप बिलीव्ह करतो. त्याच्यामुळे आम्हाला रिझल्टही पॉझिटिव्ह मिळतो आहे. तसं तर मी पहिलेही सांगितलं होतं की खुशी मुल्ला आणि चिन्मयी आमचे की प्लेयर आहेत आणि चिन्मयी पहिल्या मॅचपासून आजच्या मॅचपर्यंत बॉलिंगला ती ज्या वेळेस आली त्यावेळेस तिने आम्हाला ब्रेक थ्रू घेऊन दिलेत. आणि खुशी मुल्लाचा जो ऑलराऊंडरचा रोल आहे तिला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे ती चांगल्या पद्धतीने पार पडते आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये त्या दोघींचा की प्लेयर म्हणून खूप मोठा रोल आहे आणि ते चांगल्या पद्धतीने ते पार पडत आहेत. पहिल्यापासूनच आम्ही ठरवलं किंवा आम्ही जे प्रॅक्टिसमध्ये जे केलं आम्ही तेच प्रोसेस आम्ही फॉलो करतो आहे. नवीन असं काही आम्ही टॅक्टिक्स काही करत नाही आहे. जसे प्लेयर्सची स्ट्रेंथ आहे त्याच्यावरतीच आम्ही बिलीव्ह करतो आणि त्यांना आम्ही वेगळं काही करायला नाही सांगत आहे. आणि ॲज अ टीम युनिट म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगले एफर्ट्स देतो आहे. त्याच्यामुळे चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो आहे. तसेच पूर्ण स्टाफकडून किंवा बाहेरून जे सजेशन्स आम्हाला येत राहतात त्याचाही आम्हाला त्या मुवमेंटला फायदा होतो आहे. तसं खूप भारी वाटतं आहे कारण पुण्याची टीम मी लीड करते आहे पुणे वॉरियर्सची. तर आणि पुण्यातून खूप सपोर्ट मिळतो मला. पुण्यातल्या फॅन्सकडून मला खूप सपोर्ट मिळतो आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मला विशेष येत आहेत. तर त्याच्यासाठी मी सर्वांचेच आभारी आहे. थँक्यू.